श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या आयुष्यात कितीही बाधा आल्या तरी हार मानू नका. मेहनत कष्ट करत राहा. आपल्याला मार्ग सापडतोच. पण आता आपण काही करू शकत नाही किंवा आपल्याकडून काही घडणं अशक्य आहे असं विचार करणं चुकीचं आहे. ह्याने फक्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आपल्याला होत असलेला त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. कारण जी ऊर्जा आपण या ब्रह्मांडाला देतो तीच ऊर्जा पुन्हा आपल्याकडे येते. म्हणूनच जेव्हा आपल्या भोवती अडचणी येतात तेव्हा त्याला सामोरे जा. सकारात्मक विचार करा. हो, मी या सगळ्या अडचणींवर मात करेन असे सकारात्मक शब्द बोला, विचार करा. मग आपसुकच आपल्याला अशी अनुभूती होईल की आपल्यासोबत कोणीतरी आहे आणि ती ऊर्जा आपल्या आईची असते. कारण आई आपल्यासोबत नेहमी असतेच. फक्त ती आपल्यासोबत आहे हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि आयुष्याच्या वादळात अडकून जातो. पण जेव्हा आपण ठामपणे उभे राहतो व आपले प्रयत्न करत राहतो तेव्हा आपल्याला सावरायला आपली आई आपल्या पाठीशी उभी राहतेच. फक्त आई हे बघत असते की आपल्या पडत्या काळात आपण कसे उभे राहतो, कोणता निर्णय घेतो, बरोबर की चुकीचा. जर चांगला आणि बरोबर निर्णय घेतला तर आई पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवते. तसंच चुकीचा व वाईट निर्णय घेतला तर मात्र आईचा पण नाईलाज होतो. कारण आई आपल्याला तेव्हाच साथ देते जेव्हा आपण आपली कर्म विचार चांगले ठेवतो, आपला व आपल्यासोबत असणाऱ्यांचा विचार करतो. तेव्हा आपल्याला हे समजून येईल की आई आपल्यासोबत कायम उभी होती, आहे आणि राहणार. म्हणूनच जर कोणतीही अडचण परिस्थिती आपल्यावर आली तरीसुद्धा चुकीचा किंवा वाईट मार्ग न धरता प्रयत्न करा व आईच्या नामाची जोड घ्या. अडचणी कधी आणि कशा सुटतील कळणार पण नाही. अशी आहे आपली आई, जी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट असा अनुभव देणारी. कारण आपली आई दुर्गा देखील आहे आणि काली देखील. कारण दोन्ही ऊर्जा आपल्या आईमध्येच सामावल्या आहेत हे आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.